असतील त्या देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे उपलब्ध जागेमधून जागा पुन्हा निर्माण करणं अशा प्रकारचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. पुन्हा आपण महाराष्ट्राकडे येऊयात की महाराष्ट्रामधल्या 15 स्थानकांचा नुकत्याच झालेल्या लोकार्पणामध्ये समावेश आहे. या योजनेचा महाराष्ट्राला कसा लाभ होईल? तुम्ही एकूण या सर्वच स्थानकांचा आढावा घेतला तरी पण चालेल. महाराष्ट्रामधील एकूण 15 स्थानकांचा यात समावेश होता, ज्यापैकी आपण सांगितल्याप्रमाणे मुंबईतली 4 स्थानकं, ज्यामध्ये चिंचपोकळी, परेल, माटुंगा आणि शहाड या ठाण्यातील स्थानकाचा समावेश आहे. या 5 स्थानकांच्या शिवाय जसं नाशिकजवळचं देवळाली हे मिलिटरीच्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचं स्थानक आहे, तर देवळाली स्थानकवरती आपण मिलिटरीच्या दृष्टिकोनातनं लक्षात ठेवून तिथली जे विकास कामं आहेत ती हाती घेतलेली आहेत. यामध्ये तिथल्या प्लॅटफॉर्मवरती जे कवर शेड नव्हतं ते कवर शेड प्रोव्हाइड केलेलं गेलेलं आहे. तिथला सर्क्युलेटिंग एरिया आपण वाढवलेला आहे. तिथल्या प्लॅटफॉर्मवरती आपण जे अपग्रेडेशनचं काम आहे ते केलेलं आहे. सोबतच तिथल्या सगळं दिव्यांगासाठी तिथल्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ज्यामध्ये ब्रेल लिपीद्वारे आयडेंटिफिकेशन प्लॅटफॉर्म नंबरचं असू द्यात किंवा त्याच्यामध्ये आपण प्लॅटफॉर्मवरती किती अंतरापर्यंत आपण उभं राहावं. जे डोळस आहेत त्यांच्यासाठी आपण येलो लाईन आखलेली असते, पण जी व्यक्ती ज्यांना दिसू शकत नाही अशा दिव्यांग व्यक्तींसाठी तिथं आपण टेक्टाईल टाईल्स उभ्या करतो, ज्यातून त्यांना त्याची अडचण येत नाही. सोबतच आपण तिथे एक उद्यानाची देखील निर्मिती केलेली आहे. सोबतच बाहेर एक नवीन कोच टाकाऊतून टिकाऊ या दृष्टिकोनातनं नवीन कोच आपण उभा केलेला आहे, ज्यामध्ये रेल्वेची प्रगती ही देखील दर्शवण्यात आलेली आहे. यानंतरच तिथे धुळ्याचं बद्दल जसं मी आपल्याला सांगितलं, त्यासोबतच महाराष्ट्रातील कांद्याच्या उत्पादनाचं आणि बाजारपेठेचं एक सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे लासलगाव. लासलगाव स्थानकामध्ये साधारणपणे 10.5 कोटी रुपयांच्या खर्चातनं तिथली पार्किंग आणि सर्क्युलेटिंग एरियाची कामं करण्यात आलेली आहेत. तिथे COPचं काम केलेलं आहे. दिव्यांगासाठी अनुकूल असं प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 आणि 3, 4 याच्यावरती अरेंजमेंट करण्यात आलेले आहेत. सोबतच प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी पूर्णतः अद्ययावत असं नवीन बुकिंग ऑफिस तिथं बनवण्यात आलेलं आहे. यासोबतच तिथे बाउंड्री वॉल असू द्यात किंवा पब्लिक टॉयलेटच्या ज्या सुविधा आहेत त्या देखील पुरविण्यात आलेल्या आहेत. यानंतर धुळे स्थानकामध्ये जवळजवळ 9.5 करोड रुपयाचा खर्च करून त्याच्यामध्ये आपण बाउंड्री वॉल असू द्यात, प्रवेशद्वार असू द्यात, सोबतच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 व 3 यांच्यावरतीचं जे कवर शेड आहे त्याचं काम केलेलं आहे. तिथं पोर्च बनवण्याचं असू द्यात, तिथल्या जे धुळ्यामध्ये जे गार्डन निर्माण केलेली आहे, प्रोबॅबली धुळ्यातल्या सर्व शहरातली ही सगळ्यात मोठी गार्डन किंवा सगळ्यात लांबची गार्डन तिथे म्हणता येऊ शकते. आणि प्रवाशांसाठी अशा प्रकारनं हे स्टेशन हे केवळ प्रवासाचंच साधन नाही, तर त्याच्यासोबतच तिथे एक सामूहिक येऊन त्याचं स्थानकाचं जे सौंदर्य आहे ते देखील निखारण्यासाठी लोक तिथे येत आहेत. यानंतर मूर्तिजापूर स्थानकामध्ये जवळजवळ 13 करोड रुपयाच्या खर्चाने आपण तिथलं प्रवेशद्वार आणि तिथून जे एक्झिटचं गेट आहे ते देखील बनवलेलं आहे. याच्यामध्ये एक इलेक्ट्रिकल सबस्टेशन बनवलेलं आहे. बुकिंग ऑफिस जे आहे प्रवाशांसाठी जिथून बुकिंग करण्यात येते तिकिटाच्या बुकिंगसाठीचं ऑफिस दिलेलं आहे. सोबतच इथे प्रवाशांच्या सोयीसाठी आपण लिफ्ट देखील बसवलेले आहेत. यामधून प्रवाशांना किंवा वयोवृद्ध प्रवासी, दिव्यांगजन किंवा प्रेग्नंट महिला यांच्या सगळ्यांसाठी सोयीस्कर अशा लिफ्टची देखील व्यवस्था आपण तिथं सर्व प्रवाशांसाठी केलेली आहे. सावदा स्थानक ज्याचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधानांनी ज्यावेळेस केलं त्यावेळेस आदरणीय रक्षाताई खडसे या देखील तिथे उपस्थित होत्या. या स्थानकामध्ये एंट्री आणि एक्झिट गेटचं काम केलेलं आहे, बाउंड्री वॉलचं काम केलेलं आहे. प्लॅटफॉर्मची जी सर्फेसिंग आहे ज्याच्यामध्ये टॅक्टाईल टाईल्स वगैरे लावलेले आहेत, ज्यातून दिव्यांगासाठी हा फायदा होऊ शकतो, अशा प्लॅटफॉर्म टाईल्सचं देखील तिथं निर्माण केलेलं आहे. तिथं दिशादर्शक बोर्ड जे प्रवाशांना आपल्या येणाऱ्या गाडीची संज्ञान देतात, किती वेळात ती गाडी येईल किंवा कुठल्या प्लॅटफॉर्मवरती येईल, कुठला डब्बा नेमकं कुठल्या जागी पोचेल याची देखील माहिती देतात. याची देखील व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुणे विभागातील 2 स्थानकं ज्यामध्ये लोणंद आणि केडगाव यांचा समावेश आहे. लोणंद हे आणखीन एका कांद्याच्या बाजारपेठेचं मोठं स्थानक आहे. लोणंदमध्ये साधारणपणे 10.5 कोटी रुपयांच्या खर्चातनं तिथल्या
स्थानिक कामगारांना काम मिळेल आणि स्थानिक लोक ज्याच्यासोबत जुळू शकतात अशा प्रकारची कलाकृती प्लॅटफॉर्मवरती बनवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये प्लॅटफॉर्मच्या एंट्री आणि एक्झिट गेटशिवाय तिथं प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती प्रवाशांच्या सोयीसाठी वेटिंग हॉल देखील बनवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये सर्व स्थानकावरती लाईटिंगची अरेंजमेंट, इल्युमिनेशनची अरेंजमेंट केलेली आहे. फॅन आणि पंखे आणि लाईट ह्या ॲडिक्वेट इंटेन्सिटीचं देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंगचा एरिया यांची कामं देखील लोणंदला करण्यात आलेली आहेत. केडगाव हे अजून एक पुणे ते दौंड या 2 शहरांच्या दरम्यानचं महत्त्वाचं स्थानक. या स्थानकावरती 12.5 करोड रुपयांपेक्षा अधिक खर्चातून तिथे प्लॅटफॉर्मवरती जे शेड प्रोव्हाइड करायचं आहे ते आहे. एंट्रन्सचं गेट आहे, पोर्टिकोचा एरिया आहे, सर्क्युलेटिंग आणि पार्किंग एरिया आहे, प्लॅटफॉर्म सरफेस आहे. अशी विविध कामं आपण सर्व स्थानकावरती केलेली आहेत. या सर्व कामाच्या माध्यमातून आपला असा प्रयत्न आहे की आपण स्थानकाला केवळ प्रवासाचंच नव्हे तर तिथल्या शहरातील किंवा त्या गावातील सर्व लोकांना सामाजिक एकत्रीकरणाचं किंवा त्यातून त्यांचं सामाजिक प्रबोधन व्हावं, त्यातून नवीन नवीन गोष्टी त्यांना मिळाव्यात, ज्याद्वारे आपण अगोदरपासूनच तिथे सर्व स्थानकांवरती फ्री वायफायची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. अशा सर्व गोष्टीतनं सर्व गावांचा एकात्मिक विकास व्हावा असा प्रयत्न रेल्वेच्या माध्यमातून देखील केला जातो आहे. बरोबर. सो उपनगरीय रेल्वेला